जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातलं काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. राये पुशिले आत्यंतिक क्षेम, तदर्थी कवी ज्ञाता परम, तो आत्यंतिक क्षेमाचे वर्म. भागवत धर्म प्रतिपादी, ऐकराय नवलपरी. आपुला संकल्प आपणा वैरी, देह बुद्धी वाढवूनी शरीरी. अति दृढ करी भवभया, जयापाशी देह बुद्धी. त्यासी सुख नाही त्रिशुद्धी, ते बुडाले द्वंद्व संधी. अधिव्याधी महार्णवी, जे देह बुद्धी पाशी. सखड दुःखांची आराशी, महाभयाची भूते चौपाशी. अहर्निशी झोंबती, देह बुद्धीची नरा. थोर चिंतेचा अडदरा, संकल्प विकल्पांचा मारा. ममताद्वारा अनिवार, देह बुद्धी माझी सुख. अनुमात्र नाही देख, सुख मानिती ते महामूर्ख. दुःखजनक देह बुद्धी, दीपाचे मिळणी पाशी. केवळ दुःख पतंगासी, तरी आलिंगू धावे त्यासी. तेवी विषयांसी देहबुद्धी, ऐशी असंत देहबुद्धी कुडी. वाढवी विषयांची गोडी, तेथे महाभयाची जोडी. जन्ममरण कोळी अनिवार, एवढा अनिवार संताप. देहबुद्धी पाशी महापाप, जानोनी धरी जो अनुताप. विषयी अल्प गुंतेना, धरितान विषयांची गोडी. भोगाव्या जन्म मरण कोडी, येणे भये विषय ओसंडी. इंद्रियांते कोंडी अति नेमे, इंद्रिये कोंडितान कोंडती. विषय सांडितान सांडती, पुढत पुढती बांधू येती. या लागी हरिभक्ती द्योतिली वेदे. इंद्रिये कोंडावी न लगती, सहजे राहे विषयासक्ती. एवढे सामर्थ्य हरिभक्ती, जान निश्चिती नृपवर्या. योगी इंद्रिये कोंडिती, ती भक्त लाविती भगवत भक्ती. योगी विषय जे त्यागिती, ते भक्त अर्पिती भगवंती. योगी विषय त्यागिती, त्यागितान देह दुःखी होती. भक्त भगवंती अर्पिती, तेने होती नित्यमुक्त. आता या ओवींचा अर्थ. विदेह राजाने आत्यंतिक क्षेम म्हणजे काय हे विचारले होते. त्या विषयात कवी अत्यंत निष्णात होता, म्हणून तो भागवत धर्माचे प्रतिपादन करू लागला. कारण भागवत धर्म हेच आत्यंतिक क्षेमाचे वर्णन आहे. तो म्हणाला, हे राजा, तुला मी एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. आपल्या मनातील संकल्प हाच आपला वैरी आहे. तोच शरीरामध्ये देहबुद्धी वाढवितो. 3.5 हात देह तो मीच ही भावना वाढवितो. संसाराचे भय अधिकाधिक दृढ करीत असतो. ज्याच्यापाशी देहबुद्धी असते त्याला सुख म्हणून कधी मिळत नाही. असे लोक सुख दुःख, शीत उष्ण इत्यादी द्वंद्वामध्ये आणि आधिव्याधींच्या महासागरामध्ये बुडून जातात. देहबुद्धीपाशी महादुःखाच्या राशी उभ्या राहिलेल्या असतात. रात्रंदिवस चारी बाजूंनी महाभयांची भूते त्यांना झोंबत असतात. देहच मी असे मानणाऱ्या मानवाला चिंतेचे नेहमी भय असते. त्यांच्यावर ममतेच्या द्वारा संकल्प विकल्पाचा मारा एकसारखा सुरू असतो. राजा, देहबुद्धीमध्ये अनुरेणू एवढी सुख नाही. असे असताना जे सुख मानतात ते महामूर्ख होत. कारण देहच मी ही बुद्धी सर्व दुःखाचे मूळ आहे. दिव्याची संगत करणाऱ्या पतंगाला केवळ दुःखच प्राप्त होते, तरी त्याला तो मिठी मारायला धावतो. त्याप्रमाणे देहात्मबुद्धी असलेल्या पुरुष विषयामध्ये तसाच आसक्त होतो. याप्रमाणे देहबुद्धी अत्यंत वाईट आहे. विषयांची गोडी वाढविते. त्यामुळे महाभय निर्माण होऊन जन्ममरणाचे फेरे अनिवार्य होतात. देहबुद्धीजवळ इतका अपरिहार्य संताप आहे आणि महान पातक आहे असे जो जाणू शकतो, तो अनुताप धरून विषयांमध्ये थोडाही गुंतत नाही. विषयाच्या गोडीमुळे कोट्यवधी जन्ममरणे भोगावी लागतात. या भयाने
तो विषय सोडून देतो आणि अत्यंत नियमाने इंद्रियांना ताब्यात घेतो, पण इंद्रिये ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर ती ताब्यात येत नाही. विषय सोडण्याचा प्रयत्न केला तर ती सुटू शकत नाहीत. पुन्हा पुन्हा उपद्रव देण्यासाठी येतात. यासाठी वेदाने हरिभक्त प्रकट करून ठेवलेली आहे. हरिभक्तीमध्ये इंद्रिये कोंडावी लागत नाहीत आणि विषयाची आसक्ती आपोआप थांबते. हे राजाधिराजा एवढे अद्भुत सामर्थ्य हरिभक्तीमध्ये आहे, हे पक्के लक्षात ठेव. योगी लोक हट्टाने इंद्रियांना कोंडून ठेवतात, परंतु भक्त तीच इंद्रिये भगवंताच्या भक्तीकडे लावतात. योगी जे विषय टाकून देतात तेच विषय भक्त भगवंताला अर्पण करतात. योगी लोक विषयांचा त्याग करतात, पण तो त्याग करताना देहाला अनेक प्रकारचे दुःख होत असते. पण भक्त ज्यावेळी तेच विषय भगवंताला अर्पण करीत असतात त्यावेळी त्यांना दुःख न होता आनंद प्राप्त होतो आणि ते नित्यमुक्त होतात. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.